माझ्या मागे जे आता आपण पाहत आहात हे आपल्या शांतूबाग कृषी पर्यटनावरती असणारं मत्स्य पालनासाठी आपण बनवलेलं शेततळ आहे। या शेततळ्यामध्ये आम्ही मत्स्यपालन केलेलं आहे। या शेततळ्यातील जे मासे आहेत याचा आम्ही करतो काय। मित्रांनो, मी आपला फॅमिली फार्मर शांतूबाग कृषी पर्यटन केंद्र केळंबे। मित्रांनो, आपल्या शांतूबाग कृषी पर्यटनावरती आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी तयार केलेल्या आहेत। यातीलच एक ॲक्टिव्हिटी म्हणजे मत्स्यपालन। आपण शांतूबाग कृषी पर्यटनावरती एक छोटंसं 80x50 या मापाचं शेततळ आपल्या शेतामध्ये तयार केलेलं आहे। अगदी कृषी पर्यटनाच्या बाजूलाच लागून हे शेततळ आहे। या शेततळ्यामध्ये आपण मत्स्यपालन केलेलं आहे। यातील काही मासे आपण आमच्या इथे येणारे जे पर्यटक असतात हे स्वतः त्यांच्या हाताने पकडतात व हेच मासे आम्ही त्यांच्या जेवणामध्ये फ्राय करून देत असतो। मित्रांनो, यातून एक ॲक्टिव्हिटी आमच्या शेतावरती तयार झालेली आहे पर्यटकांसाठी। त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांना या शेततळ्यामधील ताजे फ्रेश मासे खाण्याची संधी मिळते। यातून आम्हाला एक साइड बाय उत्पादन तयार झालेलं आहे आणि या शेततळ्याचा आम्हाला खूप फायदा देखील झालेला आहे। ज्यावेळी आमच्याकडं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाण्याचा तुटवडा असतो त्यावेळी या शेततळ्यातील पाणी आम्ही या आपल्या शांतूबागच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे आम्ही झाडं लावलेली आहेत, नारळ लावलेले आहेत, आंबे लावलेले आहेत व इतर बाग आहे, या बागेसाठी आम्हाला या पाण्याचा उपयोग होतो। आणि या पाण्यामध्ये मासे राहिल्यामुळे या पाण्यामध्ये एक सेंद्रिय कर्ब तयार झालेला असतो, याला न्यूट्रिशन म्हणतात। हे थेट झाडांना भेटल्यामुळे ही झाडं पूर्णपणे हिरवीगार आहेत आणि झाडांना थेट ऑर्गेनिक सेंद्रिय खत मिळाल्यामुळे झाडं अजून चांगली आमची वाढलेली आहेत। अशा पद्धतीने आम्हाला या शेततळ्याचा खूप फायदा झालेला आहे। मत्स्यपालन तर झालंच, त्याचबरोबर आमच्या पर्यटकांना या ठिकाणी शेततळ्याच्या माशांचे फ्रेश मासे खाण्यासाठी संधी मिळते। आमचे पर्यटक या ठिकाणी खुश होऊन जातात। धन्यवाद।